चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. आजचा आपला 89वा दिवस, डे 89 आणि 89वा दिवसाची सुरुवात झालेली आहे आपले श्री दुल्लेदेव दादा महाराज की जय. बरं का, खूप सुंदर हा तीर्थक्षेत्र आहे आणि हा गाव आहे हे बघा, डोकर घाट गाव. या गावातून आपली पहाट झालेली आहे. चला तर आज पाऊस पडला याच्यामुळे आता आम्ही लेट झालेलो आहोत. तर चलो निकलते आगे धीरे धीरे धीरे. चला पुन्हा इथं दर्शन घ्या. फार इथं भाविक येत असतात दर्शनासाठी. तर दर्शनासाठी येण्याचं काम कशासाठी, भरपूर इथं इच्छा आपली पूर्ण होत असते. तर चला मंडळी, जास्त करून इथं लोकांचे लग्न जमवण्यासाठी येतात. म्हणजे ज्यांचे लग्न जमत नाही, मुलगा असो मुलगी असो, अशी लोक इथं येतात नवस घालायला आणि त्यांचं काम होऊन जातं. असं इथं प्रताप आहे, असं महात्म्य आहे इकडलं. तर ज्याला पण लग्न करायचं असेल, ज्याचं लग्न झालं नसेल तर या इकडं. हां बरं का. तर चला मंडळी निघूयात पुढं जरा बाहेर जाऊ, चाय घेऊया. नर्मदे हर. हे आहे आमचा प्रताप, महाराजांचा प्रताप आहे. महाराजांनी एकट्याने एवढी बिस्किटं खाल्लेली आहेत. के टेंट हाऊस, श्री विठ्ठल नर्मदे हर. सर्व परिक्रमावासियांना फ्रीमध्ये चाय देण्याचं काम करतात. नर्मदे हर बाबाजी, क्या बोले बाबाजी, नर्मदे हर आपको बोला. सगळ्यांना कुठलेही मूल्य न घेता परिक्रमावासियांना चाय देण्याचं काम फ्री ऑफ कॉस्ट सेवा करतात. बाबा तुम्ही कुठून आले हो? हां अमरावती. आमचे राम महाराज राहतात अमरावतीला. बरं का, आमचे जोग महाराज शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत आळंदीचे, ते राहतात अमरावतीला. चला मंडळी पुढे भेटूयात. नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा पावसाची सुरुवात झालेली आहे. टिप 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 टिप. कैसा लग रहा है बारिश? बारिश हो रही है. अब देखो कहाँ रुकावट हो जाती है, रुकावट हाँ देखते हैं, मजा तो आ रहा है. ऐसे गिरते रहा ना एकदम हल्का तो ठीक है. 70 किलोमीटर खींच दूंगा मैं आज. 70 किलोमीटर. हां असं वातावरण असल्यावर काय नाही वाटत चालायला. खतरनाक. चला चालूया नर्मदे यार. पावसाची जरा मजा घेऊ. पाऊस चालूच आहे, ठेम 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 ठेम. तर मजा येते असा पावसात चालायला. एवढे दिवस लय गरमीत चाललो महाराज, लय गरमीत, एवढ्या गरमीत चाललो बाप रे. आणि आज एकदम अचानकच शांत झालेलं आहे वातावरण. खूप सुंदर झालं आहे वातावरण. आणि रस्ता एवढा ओला झाला आहे का आम्हाला कपडे वरती करावं लागले, कारण की आता अंगावर उडेल चिट्टे मागून. खूप आनंद, खूप आनंद. फक्त असंच राहिलं पाहिजे ना, तर आनंद दुःखात तयार होईल. जास्त पाऊस पडला तर मग थांबावं लागेल आणि आपल्याला थांबायचं नाही आहे. त्याच्यामुळं असाच पाऊस ठीक आहे. थेंब 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 थेंब. चला तर मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे. मला वाटतं आज आपण दिवसभर चालत राहणार. आज जेवण नको, रस्त्यात जे भेटेल ते बनवून खाऊ, वेळेला मॅगी डे करू. पण आज वातावरण चांगलं आहे, ते वेळ मारून नेऊया. कारण की तसं पण आता आम्ही 5ला नाही निघालो, 6:30ला निघालो पावसामुळं. तर चला तो जो काय आपला टार्गेट आहे रोजचा, तो आपण पूर्ण करायचा प्रयत्न करू. कम से कम निदान आज 30 तरी बघूयात. चला नर्मदे या मंडळी चाय प्यायला. एकीकडं पावसाचं वातावरण, पाऊस, आणि एकीकडं चाय. चाय आणि पाऊस हा कॉम्बिनेशन, आणि विथ तिखटवाली वेफर. श्री विठ्ठल नर्मदे हर. वाजले 10 आणि बघा हरिहर रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी भोजनालय. इथे नर्मदा परिक्रमावासियांसाठी त्यांनी आज आम्हाला मस्त समोसे, चाय, बालभोगमध्ये त्यांच्याकडून सर्व परिक्रमावासियांना जाताना ते देत असतात. ते मस्त मजा आली. चला 10 वाजलेले आहेत. अजून 2 तासात आपल्याला करेली होतं. तर करेली राहिली फक्त आता 8 किलोमीटर. बरोबर 2 तासात पोहोचू तिकडे आपण. चला नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आलेलो आहोत आपण करेलीमध्ये आपला आश्रम आहे. 24 किलोमीटर. 24 तो है, लेकिन घूम फिर के 25-26 पड़ेगा. नहीं 24 प्रॉपर. और उधर जाएगा ना वो साइड में, तो वो करेली है. ये बाहर वाली, यही शिव मंदिर में जाना अपन को. चलो नर्मदे हर. राधे श्याम राधे श्याम राधे श्याम
सीताराम 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 राधे सीताराम की जय की जय रतिपते हर हर महादेव त्याला श्री विठ्ठल नर्मदार मंडळी आपण इथे आलेलो आहोत. बसा करेली बस्ती इथं धर्मशाळा आहे, महाशिवालय आहे. खूप सुंदर सेवा झालेली आहे. हा शिव मंदिर आहे, येताना दाखवलेलं तुम्हाला. त्याला तर आपली दुपारची वेळ झालेली आहे. भोजन प्रसादी आराम विश्रांती सर्व झालेलं आहे आणि इथून पुढं आपल्याला आपला प्रवास चालू करायचा आहे. त्याला जरा पुढं दुकानावर भेटतो तुम्हाला. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर नर्मदे हर. दंडवत परिक्रमा बघा. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, बऱ्याच वेळात तुम्हाला भेटायला आलो. हा दंडवत परिक्रमा करत आहेत ते लोक. खूप छान, बरीच पोरं होती, 5-6 पोरं होती. दंडवत परिक्रमा खूप छान. आणि आजचा वातावरण आज एकदम म्हणजे चालायला आज आनंद झाला. आज ऊन नव्हता, दुपारी थोडासा होता, पण आज तरी पण आज जास्तीत जास्त आज आम्हाला शेवटचा टेम्परेचर होता 28च्या नंतर आज आम्हाला टेम्परेचर नव्हता. खूप एकदम साधारण टेम्परेचर होता. पण उद्या परवापासून टेम्परेचर दाखवते. उद्या आहे 34, परवा 35, 36, 37, 38. 5 दिवसात 38चा टेम्परेचर येणार आहे पुढं. म्हणजे ते गुगल मॅपवर सांगते 38पर्यंत टेम्परेचर जाणार आहे. बापरे, बरं आहे बाबा. कारण की आता जोपर्यंत 38 जाणार आहे तोपर्यंत आपली एकदम चाल कमी राहणार आहे. सकाळी 10 संध्याकाळी 10 अशीच चाल राहणार आहे. 20 किलोमीटर सकाळ संध्याकाळ चालायचं फक्त आपल्याला बस. तर मंडळी काय म्हणताय, आता आपली परिक्रमा लगभग होत आलेली आहे. आणि आता असं वाटते आता आपली परिक्रमा एकदम पूर्णत्वाला जात आहे. जास्त दिवस नाही राहिले आपल्याला, कमी किलोमीटर राहिला. तर ते नाही का आपण कॅलेंडरमध्ये एक रेष पुसतो असा, आज एक दिन कट गया. तर तसं होतं आता. हां, आजचा एक दिवस कटला, उद्याचा एक दिवस कटला. म्हणजे आता दिवस चालले आता आणि ते पटापट चाललेत. हां, काही गोष्टी असत नाही का, की काही दिवस लवकर जात नाही. वेळ कधी लवकर जात नाही. आपल्याला वाटतं लवकर जायला पाहिजे, पण हे आता असं वाटतंय ना पटापट चाललेत आणि आता संपत आलेत. तर आता घाई होते, अरे यार लवकर संपतोय असं वाटतंय आता. असू द्या, नर्मदाबाईंनी फार प्रेम दिलं, फार कृपा आशीर्वाद आपल्यावर ठेवला. आपल्याला कुठल्याही प्रकारच्या इजा होऊन दिल्या नाही. फार चमत्कारिक दृश्य आपल्याला नर्मदा मैयाच्या कृपेने बघायला भेटले. फार कृपा आशीर्वाद, भरपूर अनुभव, भरपूर काही शिकायला भेटलं. खूप काही अनुभवायला भेटलं या परिक्रमेमध्ये. खरंच खूप हे सर्व नर्मदा मैयामुळंच शक्य झालं. तर चला मंडळी, आपण आपल्या आजच्या ठरवलेल्या गावामध्ये जायचा प्रयत्न करूयात. एक जास्त नाही, ड्रा निघता बा यांना, यांचे आहे ना हॉर्न बॅन करायला पाहिजे. हॉर्न बॅन करायला पाहिजे. बॅनच आहेत, हे बसवाले ऐकत नाही. असू द्या. तरी चला मंडळी, आपण आपल्या टार्गेटवर पोहोचतच आहोत. पुढचं गाव आहे आपला, काय गाव आहे गावाचं नाव विसरलो मी.
तिथं गेल्यावरच सांगतो गावाचं नाव काय आहे ते. आता काय रे गावाचं नाव? तरी हां, आणखीन एक गोष्ट, सूर्यनारायण भगवान आज ढगांमध्ये लपलेला आहे. कारण आहे का ज्या दिशेला सूर्यनारायण भगवंत आहेत त्या दिशेला पावसाचे सावट आहेत अजूनसुद्धा त्या साईडला. आणि सूर्यनारायण भगवानात त्याच्यातच लपलेला. दिवसभर सूर्यनारायणाने दुपारी फक्त तोंड बाहेर काढलेला आलो, पण तेव्हापासून जे गेलो ते गेले. तेव्हापासून सूर्यनारायण भगवान आलेच नाही. कदाचित आज येणार पण नाही, उद्या. आज पण रात्री पाऊस दाखवलेला आहे थोडा. बघूयात पाऊस पडतो काय करतोय, तसं उद्याचं नियोजन. चला भेटूयात गावामध्ये, ज्या गावात जाणार आहोत आश्रमात भेटूया. नर्मदे हर. सुंदर संध्याकाळ, पण लाईट गेलेली आहे. तर चला मंडळी, आपण आलेलो आहोत करब गाव. इथं फार शिवाची खूप सुंदर मूर्ती आहे. आणि इथं हा दिसतोय ना, हा झाड, याच्या खाली शिवलिंग आहे. इथं महिला मंडळ सकाळी 3 वाजेपासून अजूनसुद्धा पाणी व्हायला येतात. रोज, एक दिवस सुट्टी नाही. बघा, चालूच आहे. महिला मंडळ चालूच असतो इथं. एवढ्या भाविक महिला मंडळ आहेत या गावातल्या. त्या इथं सकाळी 3 वाजेपासून ते संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत इथं सर्व महिला मंडळ गावातल्या पूजेला येत असतात. महादेवाला पाणी वाहण्यासाठी येत असतात. संध्याकाळी दिवा लावायला सर्व गावातल्या महिला मंडळ. वो किधर गई? ए छोटी, उसको बोलो. अरे बैठो इधर आओ. नर्मदे हर. नर्मदे हर बोलो. आप नहीं बोलते हो नर्मदे हर? नर्मदे हर बोलो 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 बोलो. नर्मदे हर बोलो. शर्मारे. श्री विठ्ठल नर्मदे हर. मेघराजाने केलेली आहे सुरुवात आणि मस्तपैकी पाऊस आलेला आहे. अंदाज काढलेला आहेत का आपण पाऊस येणार आहे आता? जरा जरा पावसात जाऊया. आरती तो हो गया, देख के आते. आरती देख के नहीं पाऊस. ये बारिश है ना, रात भर जितना चाहे पड़े, सुबह शांत हो जाए. सकाळी नको. रात में ठंडक में बारिश होती है. मस्त पाऊस चालू आहे. बारिश आती आणि चला आपण महादेवाचे दर्शन घेऊयात. खूप सुंदर महादेवाची मूर्ती आहे इथे. सीताराम 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 सीता
सीताराम 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 नर्मदे हर. त्याला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी इथे जे सेवा देतात ते यांची आपण थोड़ी सी मुलाकात घेऊया. नर्मदे हर बाबा जी. नर्मदे हर. अच्छा, यहाँ पे जो सेवा देते हैं जी ये सेवा किसकी तरफ से होती है, क्या सेवा होती है, बताएंगे? नहीं, वो सेवा सिर्फ नर्मदा मैया का नर्मदा आशीर्वाद मैया. और भोलेनाथ का आशीर्वाद. बाकी करेली में आशीष सिंह जो शुगर मिल के डायरेक्टर हैं हाँ. उनका आशीर्वाद रहता है. अच्छा, और बाकी मैया की कृपा से सब चल रहा है. सब चल रहा है. हाँ, अच्छा, बढ़िया. उन्हीं का ज़्यादा योगदान रहता है. यहाँ पे योगदान रहता है वहाँ पे. हाँ, आंसू भैया का करेली शुगर मिल वाले. अच्छा अच्छा अच्छा, उनकी तरफ से सेवा यहाँ पे आ जाती है. हाँ, बहुत बढ़िया. और सब परिक्रमावासी यहाँ पे आके एकदम आराम से रह रहे, आराम से. बहुत जगह है, कितने भी परिक्रमावासी आए आराम से रहते, आराम से एकदम खाना पीना सब कुछ हो जाता है. कुछ भी टेंशन नहीं है यहाँ पे आने के बाद. हम लोग तो आनंद आ रहा है बाहर रुकने में. आप बोल रहे हो अंदर आ जाओ, लेकिन हम लोग को आनंद लेना है बाहर, इसलिए हम बाहर रुके और कुछ नहीं. लेकिन खाना पीना बहुत बढ़िया था. मज़ा आया खाना खाने के लिए. डेली 30-40 मूर्ति आती है. डेली 30-40 मूर्ति आती है ना. सुबह और शाम. वाह वाह. तो चलो ऐसे ही सेवा करते रहेंगे. और साहब जी से भी हमारा बहुत धन्यवाद किया हमारे तरफ से कि वो यहाँ पे सहयोग करते हैं और हम नर्मदा परिक्रमावासियों के लिए सेवा देते हैं. नर्मदे हर. वा काय विधा चमकल्या टाईमावर. तर चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. नर्मदे हर. आजचा आपला 89वा दिवस आणि 89व्या दिवसाची आपली रात्र होत आहे करब गावामध्ये. बरं का, करब गाव आहे, फार फार धार्मिक गाव आहे. आई आगे फार बहुत धार्मिक गाव, बहुत धार्मिक गाव. आणि सगळ्या या गावातल्या महिला मंडळ, पुरुष असतील, सर्व इथे येतात गावामध्ये. इथं महादेवाला दर्शना करता, तिकडं महादेवाला दर्शना करता. हे त्यांचं पौराणिक मंदिर आहे. पौराणिक मंदिरामध्ये दर्शना करता रात्रंदिवस इकडे लोक येत असतात. आणि खूप सुंदर अशी गावाची नर्मदे हर ही गावाची माहिती आहे. म्हणजे धार्मिक गाव आहे, बहुत धार्मिक गाव आहे आपका. बहुत अच्छा लगा देखे गाव. संपन्न होतं. चला तर मंडळी, आजच्या दिवसाची शुभरात्री आपण या करब गावात करूयात. फार पुरातन मंदिरं बघायला भेटली आपल्याला, महाशिवालय बघायला भेटले. इथून तर ये लोग सांगतात का सकाळी 3 वाजल्यापासून सुबह 3 बजे से लेके यहाँ पे सब लोग आते रहते हैं ना. सुबह 3 बजे से हाँ 3 बजे खेड़ापति मंदिर करब गाव. लेकिन सुबह 3 बजे आएंगे सब यहाँ पे ना. तर चला बघूया सकाळी 3ला यांचा जेव्हा घंटानाद होईल तेव्हा आपण इथं उठूयात. यांच्या घंटानादामध्ये 3-3:30ला आपण उठू. पुन्हा आपण सकाळी 5ला जाऊ. तर चला मंडळी, आजच्या दिवसाचे आपण व्हिडिओ इथं संपवूयात. श्री विठ्ठल नर्मदे हर. शुभरात्री.